सोबत घे रे चहा. अरे तू कशाला केलास? मी केला असता चहा. अरे नाही रे, दररोज असतोस ना एकटा, स्वतःच तर करतोस. आज आहे मी म्हणून दिला ऐका चहा, एवढंच. नाही आज काही घाई नाही, आज सुट्टी घेतली मी. सुट्टी घेतलीस का? बरं झालं. आणि माझं खूप महत्वाचं काम आहे तुझ्याकडे आज. माहितीये काय असणार? लग्नाचा विषय तोच. हा म्हणजे विषय तोच आहे, पण डिस्कशन थोडंसं वेगळं आहे. म्हणजे मी रेवतीबद्दल बोलते. नाही मागे तू मला सांगितलं होतंस रेवतीबद्दल, पण राधिकाने मला बरंच काही सांगितलंय. हा आणि मागे भेटलेही होते मी तिला, त्यामुळे बोलायला खूप छान आहे, दिसायला सुंदर आहे, शिकलेली आहे. पण काय? तसं नाही रे, पण तिची मुलगी नेहा, तिचं नंतर कसं काय करायचं? तिचा काय संबंध? तिचं आणि माझं फार छान जमतं. हे बघ ताई, आता विषय निघालाय म्हणून मी बोलतो. मला रेवतीबद्दल काहीतरी वाटतं हे मी मान्य करतो, आणि नेहा आमच्यामध्ये कधीच अडचण असणार नाही, आणि तसा मी कधी विचारही करणार नाही. पण ताई, प्रश्न रेवतीचा आहे. तिचं याबद्दल काय म्हणणं आहे हे महत्वाचं आहे, आणि तिचा काहीही निर्णय असला तरी मला तो अगदी मान्य आहे. ठीक आहे मग. असो, चहा घे. मॅम, उद्याचा विषय खूप खास आहे ना? असं का म्हणतोयस? हे बघ, आपला प्रत्येक शो आपल्यासाठी खूप खास असतो, आणि तो नीट पार पडेल ह्यावरती आपला भर असतो. या अर्थातच मॅम, पण शिवानी थोडी टेन्शन मध्ये होती काल, म्हणून विचारलं. अरे दुसरं लग्न हा तसा नाजूकच विषय आहे ना. आपल्या समाजात असे कितीतरी लोक आहेत ज्यांनी स्वतःचा जोडीदार गमावलाय. अर्थात त्याची कारणं खूप वेगवेगळी आहेत. काही जण घटस्फोटीत आहेत, काही विदूर आहेत, काहींनी प्रेमात अपयश आल्यामुळे लग्न नाही केलंय, काहींनी घरच्या जबाबदाऱ्या किंवा इतर काही कारणांमुळे लग्न नाही केलंय. ह्या विषयावरच आपण परिसंवाद करणार आहोत. साऊंड्स इंटरेस्टिंग, पण हा विषय खूप वास्ट आहे ना, आणि म्हणूनच तो काळजीपूर्वक हाताळायचा आहे. म्हणजे अशा लोकांनी पुन्हा लग्न करावं, पुन्हा सेटल व्हावं, असं या शोचा पॉइंट ऑफ व्ह्यू असणार आहे, राईट? खूप मच्युअर्डली विचार करतोस तू. शनायाने फसवल्यानंतर मी दुसऱ्या कुठल्या मुलीशी मैत्री करणं म्हणजे मला भीतीच वाटते. मला एक प्रश्न आहे मॅम, की सगळ्या मुली अशाच असतात का? परत कोणी मला तसंच फसवलं तर? म्हणून कदाचित मी कुठल्या मुलीचा लग्नासाठी म्हणून विचारच नाही केलाय. पण असं वाटतंय की उद्याचा परिसंवाद मला खूप काही शिकवून जाईल. नाही कुणाल, मला माझ्या बाबतीत असं नाही वाटत. मी आयुष्यभर नेहाला एकटी वाढवणार आहे, आणि ह्यात कधीच बदल होणार नाही. मला परत लग्न करायचं नाही या मतावर मी ठाम आहे. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.